अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. दी प्राथमिक शिक्षक बँकेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा. दी प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी आयर्विन ख्रिश्चन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून सभासदांच्या विश्वासावर गेल्या 2 वर्षात बँकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. या सभेमध्ये सभासदांचा हक्काचा 7.50% लाभांश सभा झाल्यावर लगेचच सभास्थळावर दिला जाणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर म्हणाले, दी प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये संपन्न होत आहे. यावर्षी बँकेला भरघोस असा नफा झालेला आहे आणि 3,23,00,000 इतका नफा झालेला आहे. या नफ्यातून आपली सभासदांना 7.5% एवढा डिव्हिडंड यावर्षी जाहीर करतोय. त्यासाठी माझी सर्व सभासदांना विनंती आहे की बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आपल्या शंका समाधान होईपर्यंत किंवा आपल्या असणाऱ्या प्रश्नांचं समाधानपूर्वक उत्तर मिळेपर्यंत ही सभा चालू राहील. माझं विरोधकांनाही आव्हान आहे की आपण लोकशाही आणि सनदशीर मार्गाने सभा चालवू. आपल्या शंका समाधान पूर्ण होईपर्यंत ही सभा चालेल. यावेळी व्हाईस चेअरमन रामदास झेंडे, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, एस.व्ही. पाटील, राजेंद्र कुमार पाटील, शिवाजी बोलके, शिवाजी रोडे पाटील, बाळकृष्ण हळदकर, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, अमर बरुटे, गजानन कांबळे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ज्ञ संचालक रईस अहमद पटेल, तौफिक मोमीन व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम आणि सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.